आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला काय माहीत नाही बरं, पण मी ग्रामीण भागात राहतोय, मला माहीत झालं या. तर काय झालं होतं माहिती आहे का, आमच्या खोऱ्या दांड्याचं काय झालं होतं, ते होता दांडा ह्याचा इळूचा. मग त्याची होती दसुडी. मग ती दसुडी काम करत असताना ते बरोबर चोपली गेली आणि मोडली. मग आता काढायची तर आहेच. मग नैसर्गिक पद्धतीनं नैसर्गिक गावाकडं राहत असताना अशा पण काय गोष्टी उपयोगी येतात त्या. मग आता या ठिकाणी कुठं सुईन, कुठं पिनान, कुठं हुडकत बसायचं. मग या गोष्टींचं अशा पण गोष्टी आपल्या जे काट्यासारखं जे दिसतं, आता सगळ्यांनी बघितलं की हे म्हणावं सगळे काट्यात नाही आला, हे सगळे मोडतील ना. पण ही अशा पण गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असताना, शेतीमध्ये करत असताना, शेतीचं जीवन जगत असताना अशा गोष्टी पण उपयोगी असतात बरं का. ते कधी काळी असं काय काटं अवचुकून आपल्या हातात, पायात किंवा मनात जे मोडलेलं असतात ना, ते मनातलं काटं ते मनानंच काढावं लागतात. पण असं काटं जे आहेत ना, ते अशा काट्याच्या संपर्कात येऊनच ते काटं काढावं लागतात. तुम्हाला पण आपल्या आयुष्यामध्ये पण आयुष्य आपलं जगत असताना असं अनावश्यक आलेलं काटं पण असं अलगदपणे काढून टाकायचं असतात, जसं की या काट्याप्रमाणे.